aldol condensation reaction काल आपण बघितली जी रिएक्शन त्या रिएक्शनच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक त्याच्यावरनं आपल्याला स्टेटमेंट लिहायची आहे. लक्षात घ्या, तीच रिएक्शन आज आपण परत बघतो आहे. त्याचं कारण असं की होमवर्कमध्ये जो तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता की aldol condensation reaction related with two molecules of propionylaldehyde म्हणजेच प्रोपॅनल. तर मॅक्सिमम लोकांनी ही रिएक्शन होमवर्कमध्ये लिहिताना चुकवली असेल. 90% लोक ती रिएक्शन याच्यासाठी चुकवतात की अल्फा हायड्रोजन मायग्रेट करण्याच्या ऐवजी बीटा हायड्रोजन तुम्ही मायग्रेट करता आणि अल्फा हायड्रोजन मायग्रेट करायची आठवणच राहत नाही. प्रोपायोनाल्डिहाइडशी रिलेटेड aldol कंडेन्सेशन रिएक्शन मग पेपरला विचारतात का? तर पेपरला ही रिएक्शन एका मार्कासाठी विचारतात, पण फार कमी मॅक्सिमम वेळेला ती रिएक्शन ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटोन सोबतच विचारतात. त्यातही सिंपल aldol कंडेन्सेशन रिएक्शन. आज आपण क्रॉस aldol कंडेन्सेशन रिएक्शन बघणार आहोत. म्हणून aldol कंडेन्सेशन रिएक्शन कडे थोडं जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सी, आता या तुम्ही प्रोपायोनाल्डिहाइड मध्ये काय केलं, कुठे गडबड केली होमवर्क करताना याच्याकडे लक्ष ठेवा. एक मॉलिक्यूल प्रोपायोनाल्डिहाइडचा हा CH3, हा CH2, हा C, डबल बॉन्ड O इथेच काढायचा आहे, डबल बॉन्ड O, आणि हा H. हा झाला प्रोपायोनाल्डिहाइड. दुसरा प्रोपायोनाल्डिहाइड करायचा आहे तुम्हाला प्लस. आता तुम्ही असाच्या असाच कंपोनंट इकडे घेतला आणि या हायड्रोजनला, इथे जे हायड्रोजन आहे त्याला म्हटलं तुम्ही अल्फा हायड्रोजन. तुषार हा अल्फा हायड्रोजन नव्हता, अल्फा हायड्रोजन हा होता. कार्बोनेट कार्बनला लागूनचा कार्बन हा आहे आणि याच्याजवळ असणारा अल्फा हायड्रोजन हा आहे. यात CH3 चं आपल्याला कामच नाहीये. सी, आता इकडे स्ट्रक्चर काढताना कसं काढणार तुम्ही? हा C, हा डबल बॉन्ड O आणि हा H, अल्डिहाइड. या अल्डिहाइडला लागून हा कार्बन आहे. याच्याजवळ दोन हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन असा लिहा, एक हायड्रोजन असा लिहा. हा तुमचा अल्फा हायड्रोजन. आणि या CH3 चं काम नाही, याला वर जाऊ दे. म्हणजे प्रोपॅनल लिहिताना तुम्हाला असं लिहायचं आहे, हा अल्फा हायड्रोजन इथून काढायचा आणि इथे लावायचा. कार्बन कार्बनचा नवीन बॉन्ड तयार करायचा. व्हॅलन्सी कडे लक्ष ठेवायचं. इन प्रेझेन्स ऑफ काय? बेस. तुम्ही 10% बेस लिहा, 10% NaOH लिहा, 10% KOH लिहा, कोणताही बेस. हा अल्फा हायड्रोजन इथे मायग्रेट करा. या पूर्ण फंक्शनल ग्रुपचा आपल्याला काहीच काम नाही, याला कंडेन्स केलं तरी चालते. C2H5. या CH3 आणि CH2 ला कंडेन्स केलं तरी चालते, जसं त्या तसं ठेवलं तरी चालते. हा C, हा H, as it is. Double bond is converted into single. हा H इथून इथे आला. न्यू कार्बन कार्बन बॉन्ड्स आर फॉर्म. हा H खाली घ्या, हा वर जाऊया. CH3, CHO. याचं कामच नाही आपल्याला, हा डायरेक्ट लिहिला CHO तरी चालतो. CHO,
हा जो कंपोनंट तयार झाला याला नाव लिहायचं असेल प्रोपायोनाल प्रोपायोनाल डिहाइड पासून तयार झाला म्हणून प्रोपायोनाल डोल. IUPAC ने पण देता येईल 1 2 3 4 5 पेंटॅनल 2 methyl 3 hydroxy pentanal arrow triangle OH काढून टाका. फॉर्मेशन ऑफ C2H5CH इथे डबल बॉन्ड द्या वर CH3 आणि हा CH प्लस वॉटर. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा त्याला IUPAC ने पण देता येतं. अशी ही रिएक्शन असायला पाहिजे. आपण जर समजा 5 वर्षाचे 10 पेपर जर बघितले तर एखाद्या पेपर मध्ये ही रिएक्शन विचारलेली राहते. एखाद्या पेपर मध्ये लक्षात घ्या. कारण प्रॉब्लेम असा आहे की ही रिएक्शन जर 1 मार्कासाठी विचारली तर ती तुम्हाला लक्षातच येत नाही. तुम्हाला डायरेक्ट राईट अ शॉर्ट नोट ऑन अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन म्हटलं तर 25% लोक सोडवण्याचा प्रयत्न करतात. का समजत नाही 1 मार्काला आल्यानंतर ही रिएक्शन 1 मार्काला जर आली तर तो हा क्वेश्चन कसा विचारतो हाऊ ऍसिटाल्डिहाइड किंवा ऍसिटोन किंवा प्रोपॅनॉल जो काही असेल react with dilute solution of dilute solution of caustic soda. Dilute solution of caustic soda. Which solution known as caustic soda? कोणाचं सोल्युशन? caustic soda म्हणजे काय? त्याने विचारलं तुम्हाला डायल्यूट सोल्युशन ऑफ डायल्यूट म्हणजे 10% सोल्युशन ऑफ NaOH. यालाच काय म्हणतात? caustic soda. डायल्यूट सोल्युशन ऑफ KOH. KOH ला काय म्हणतात? पोटॅश. KOH ला काय म्हणतात? पोटॅश. मग तो विचारतो डायल्यूट सोल्युशन ऑफ पोटॅश, डायल्यूट सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा, डायल्यूट सोल्युशन ऑफ NaOH विचारलं तरी रिएक्शन लक्षात नाही. तुम्ही NaOH सोबत रिएक्शन करण्याचा प्रयत्न करता. NaOH किंवा KOH फक्त कुठे आहे? एरोवर आहे. त्याचा रोलच नाहीये. त्याचा रोल राहील कुठे? मेकॅनिझम. लक्षात. तर ही प्रोपॅनलची रिएक्शन मी आता तुम्हाला इथे दिली काल. आज होमवर्क मध्ये ब्युटॅनलची दिली. त्याच्यामध्ये सुद्धा कोणता हायड्रोजन आणायचा तुम्ही? अल्फा हायड्रोजन. लक्षात. सी. आज आपण बेसिकली क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन वर वर्क करणार. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आतापर्यंत कधीच विचारलेली नाही पेपर मध्ये. परंतु आपल्या टेक्स्टबुक मध्ये जर दिली आहे आणि ज्या वेळेला तुम्ही लोक टेक्स्टबुक वाचाल त्यावेळेला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन दिसेल. तर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काही कंडेन्सेशन रिएक्शन पेक्षा वेगळी नाही. जसं आपण सिंपल वूड्स रिएक्शन मध्ये दोन्ही मॉलिक्यूल सेम अल्किल हलाइडचे वापरतो. क्रॉस वूड्स रिएक्शन किंवा मिक्स वूड्स रिएक्शन मध्ये आपण दोन्ही अल्किल हलाइड वेगवेगळे वापरतो. आता ही क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आहे. सी. क्रॉस क्रॉस किंवा मिक्स अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन.
अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये मी एक मॉलिक्यूल मला कोणाचा घ्यावा लागेल, ऍसिटाल्डिहाइड. एक मॉलिक्यूल कोणाचा घ्यावा लागेल, ऍसिटोनचा, जे अल्डिहाइड किंवा कीटोन आपली अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन घेईल. आता मी एक मॉलिक्यूल घेतला ऍसिटाल्डिहाइडचा, CH3, C डबल बॉन्ड O आणि हा H. एक मॉलिक्यूल घेतला ऍसिटाल्डिहाइडचा. दुसरा मॉलिक्यूल कोणाचा घेतला, ऍसिटोनचा. ऍसिटोनचा CH3 चा हा झाला CH2, हा H अल्फा हाइड, C डबल बॉन्ड O आणि CH. एरोवर लिहिलं 10% बेस, 10% बेस आणि वॉल. एक मॉलिक्यूल घेतला ऍसिटाल्डिहाइडचा, एक मॉलिक्यूल घेतला ऍसिटोनचा. दोनही कंपाऊंड वेगवेगळे असल्यामुळे आपण या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हटली, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, मिक्स अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. आता विचार करून बरोबर सांगा की या रिएक्शन मध्ये हाऊ मेनी पॉसिबल प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. जसं आपल्या मिक्स फूड्स रिएक्शन मध्ये आपल्याला प्रॉडक्ट एकच मिळाला होता का, मिक्स फूड्स रिएक्शन मध्ये आपल्याला प्रॉडक्ट किती मिळाले होते. या रिएक्शन मध्ये आपल्याला हाऊ मेनी पॉसिबल प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. एका बीकर मध्ये आपण ऍसिटाल्डिहाइड घेतला, त्याच बीकर मध्ये आपण ऍसिटोन टाकला, डायल्यूट बेस टाकला NaOH आणि वॉर्म करायला सुरुवात केली, तर त्या बीकर मध्ये किती प्रॉडक्ट सापडेल. हाऊ मेनी पॉसिबल प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. एक मिथिल क्लोराइड, एक मिथिल क्लोराइड. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती आहे का, हा Na. एक इथिल क्लोराइड. ही झाली मिक्स फूड्स रिएक्शन. या मिक्स फूड्स रिएक्शन मध्ये किती पॉसिबल प्रोडक्ट्स आपण सापडतात, 3. दोन प्रोडक्टला आपण सेल्फ कंडेन्स प्रोडक्ट म्हणतो. तर इथे तुम्हाला किती पॉसिबल प्रोडक्ट सापडेल, किती सापडेल, 3. एक तुम्ही हा घेतला, त्याला याच्या सोबत रिएक्शन दिली, एक प्रॉडक्ट झाला, बरोबर. मग ऍसिटाल्डिहाइड घेतला, त्याला ऍसिटाल्डिहाइड सोबतच रिएक्शन दिली, दुसरा प्रॉडक्ट झाला. मग ऍसिटोन घेतला, ऍसिटोनला ऍसिटोन सोबतच रिएक्शन दिली, कोणता प्रॉडक्ट मिळाला, तिसरा. 3 प्रॉडक्ट मिळाले. इथे 3 प्रॉडक्ट नाही, इथे प्रॉडक्ट 4 मिळाले. जर तुम्ही ऍसिटोन इकडे घेतला इथे आणि ऍसिटाल्डिहाइड इकडे घेतला, तर तुम्ही अल्फा हायड्रोजन कोणाचा वापरला, ऍसिटाल्डिहाइडचा. मग कोणता प्रॉडक्ट मिळेल, 4. इथे तुम्ही अल्फा हायड्रोजन कोणाचा वापरला, ऍसिटोनचा. आता तुम्ही ऍसिटोनला इथं घेतला आणि अल्फा हायड्रोजन कोणाचा वापरला, ऍसिटाल्डिहाइडचा. हाऊ मेनी पॉसिबल प्रोडक्ट्स आर ऑब्टेन, 4. 4 पॉसिबल प्रोडक्ट्स मिळतात. याच्यासाठीच म्हणजे या ऑब्जेक्टिव्हच्या आन्सर साठी तुम्हाला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन त्यांनी करून दिलेली आहे टेक्स्ट बुक मध्ये.
एक ऍसिटाल्डिहाइड, त्याला ऍसिटाल्डिहाइड सोबतच रिएक्शन दिला, फॉर्मेशन ऑफ ऍसिटाल्डोन काल केली आपण. एक ऍसिटोन, ऍसिटोन सोबतच रिएक्शन दिला, दुसरा प्रॉडक्ट. एक अशी रिएक्शन दिली आणि एकदा इकडे तो घेऊन अल्फा हायड्रोजन ऍसिटाल्डिहाइडचा वापर. म्हणजे हाऊ मेनी पॉसिबल प्रॉडक्ट्स आर ऑब्टेन? 4. ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे ऑब्जेक्टिव्ह साठी, सीईटी साठी, नीट साठी. आता प्रॉब्लेम असा आहे की या 4 प्रॉडक्ट मध्ये मेजर प्रॉडक्ट कोणता? कोणाचा अल्फा हायड्रोजन निघेल? त्याचा आन्सर अल्फा हायड्रोजन कोणाचा निघेल? कीटोनचा. कोणाचा निघेल? कीटोनचा. ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोन, अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये जर कॉम्पिटिशन असेल तर अल्फा हायड्रोजन कोणाचा निघेल? कीटोनचा. आता इथून अल्फा हायड्रोजन ऍटम आपण इकडे ट्रान्सफर करू. आता तुम्हाला रिएक्शन माहिती आहे, हा मेजर प्रोडक्ट काढतोय मी फक्त. तुम्हाला सांगितलं की टोटल 4 प्रोडक्ट मिळतात, मी मेजर प्रोडक्ट काढतोय. पेपर मध्ये समजा चुकून विचारत नाहीच, पण विचारली तर मेजर प्रोडक्ट काढायचा. CH2, CH2 ला थोडं तोडून लिहितोय. CO आणि CH, याला जनरलायझेशन मध्ये आपण काय म्हणू शकतो? कीटोन आहे आणि OH आहे, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो? कीटोन, जनरलायझेशन मध्ये. त्याच्यानंतर याला ट्रायंगल द्या, हा OH आणि हा H काढून टाका. फॉर्मेशन ऑफ CH3, CH, डबल बॉन्ड CH, CO आणि CH3. साइड प्रोडक्ट 1. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. तिथे मिळताना तुम्हाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन असंच मिळणार. ठरलेले प्रॉडक्ट आहे लक्षात घ्या. तर ही होती क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये तुम्हाला काय लक्ष ठेवणे आहे की एक मॉलिक्यूल ऍसिटाल्डिहाइडचा आणि एक मॉलिक्यूल ऍसिटोनचा त्यांनी घेतला आणि अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन काढली तर पॉसिबल प्रोडक्ट्स किती मिळतात? पॉसिबल प्रोडक्ट 4 मिळतात. त्याच्यानंतर मेजर प्रोडक्ट कोणता? म्हणजे अल्फा हायड्रोजन कोणातून काढायचा म्हणजे मेजर प्रोडक्ट? तर अल्फा हायड्रोजन काढायचा कीटोनचा, कीटोनचा, जनरली ऍसिटोनचा. ही गोष्ट ऑब्जेक्टिव्ह साठी, सीईटी साठी महत्त्वाची आहे, तुमच्या बोर्ड साठी बिलकुलही महत्त्वाची नाही. आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, मिक्स अल्डोल कंडेन्सेशन वर बोलतोय, लक्षात. अल्डोल वर नाही. आता माझा क्वेश्चन असा आहे, कॅन फॉर्मल्डिहाइड गिव्ह क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन? फॉर्मल्डिहाइड, आपण कालच म्हटलं की फॉर्मल्डिहाइड अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन देत, पण तो क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन देतो. कशी देईल क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन? फॉर्मल्डिहाइड कशी देईल? समजा तुम्ही हा घेतला फॉर्मल्डिहाइड. पाहता इथे कन्फ्यूज होऊ नका, आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शनशी बोलतोय. हा फॉर्मल्डिहाइड, हा ऍसिटाल्डिहाइड CH3 आणि CHO. in presence of 10% base, 10% NaOH, 10% KOH. आता अल्फा हायड्रोजन ऍसिटाल्डिहाइडचा इकडे काय होईल? म्हणजे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन फॉर्मल्डिहाइड देईल, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन नाही देणार फॉर्मल्डिहाइड. कारण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे सिंपल,
सिंपल अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन देणार नाही, पण तो क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन देईल. हा अल्फा हायड्रोजन इथे मायग्रेट होईल, हा H, हा C, हा H, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड, हा H, इथे CH2, CH2 ला तोडून लिहितो कारण मला रिएक्शन पुढे न्यायची आहे, आणि हा CH4. जनरलायझेशन मध्ये याला म्हणणार आपण अल्डोल. मग याला वॉर्म केलं की रिमूव्हल ऑफ वॉटर, फॉर्मेशन ऑफ CH2, डबल बॉन्ड CH आणि हा CHO. साइड प्रोडक्ट काय मिळेल? वॉटर. हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा त्याला तुम्ही IUPAC पण देऊ शकता. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर समजा तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले, कॅन फॉर्माल्डिहाइड गिव्ह क्रॉस और मिक्स अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, तर त्याचा आन्सर यस आहे. Formaldehyde do not give simple aldol condensation reaction, but formaldehyde can give cross aldol condensation reaction. जर समजा त्याच्या बाजूला असा एखादा अल्डिहाइड असेल, जो असा एखादा कीटोन असेल जो अल्फा हायड्रोजन याला देऊ शकतो, मायग्रेट करू शकतो. आलं लक्षात? सर या प्रोडक्ट दोन काय होतं? प्रॉडक्ट दोन याच्यामध्ये नाही ना, प्रॉडक्ट एकच मिळेल ना. हा इकडे जरी घेतला तुम्ही तर याच्याजवळ अल्फा हायड्रोजन ॲटमच नाही. नाही सर, ऍसिटाल्डिहाइड सोबत हा बरोबर, हा एक प्रॉडक्ट झाला. ऍसिटाल्डिहाइड सोबत रिएक्शन दिल्यानंतर एक प्रॉडक्ट म्हणजे दोन प्रॉडक्ट मिळेल. काय या रिएक्शन मध्ये तुम्हाला दोन प्रॉडक्ट मिळेल, पण या रिएक्शन मध्ये तुम्हाला चार प्रॉडक्ट.